थांबायचंय. या देहाला कुठेतरी विश्रांती मिळावी. जगातलं सगळं काम आटोपलंय, बस थांबावं असं वाटतं मला. मग देवा एखादं ठिकाण सांगा मला. देव म्हणले ठिकाण मला नाही माहिती ठिकाण, पण माझ्या नामाला माहिती. नामदोरे नावात दिला. नामा नामदोऱ्या पळतच आले देवाचा आवाज ऐकल्याबरोबर. देवाच्या जवळ आले, देवाच्या जवळ आले बरोबर पहिले देवाने नामदोऱ्यांच्या गळ्याला मिठी मारली आणि गळ्याला मिठी मारून भगवान नामदोऱ्यांच्या गळ्यात पडून रडतात. नामा माऊली काय म्हणतात? वयाचं 16 वर्ष लागलं, काम आटोपलं, म्हटले जगाचा निरोप घ्यायचा, एखादं ठिकाण आहे का? नामदोऱ्या रडू लागली. ठिकाण आहे आपल्याकडं? नामदेव महाराज म्हणजे वाई कुठे? म्हणजे आळंदी हे गाव. ते आळंदीवरूनच आले म्हणे. तेच ठिकाण चांगलं आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वराची परम पावन भूमी. मग चला म्हणे नामा म्हणे देव करत निघाली. कोणतं ठिकाण आहे? नामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया. दरमजल करत निघाले. वाटाणे नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. आळंदीला गेले. 16वं वर्ष आहे. दशमीचा दिवस आहे. कार्तिक वद्य दशमीचा दिवस. एकादशीचा दिवस निघून गेला. द्वादशीला पारणं सुटलेलं आहे. ठरल्या नियमाप्रमाणे देहाचं सार्थक होण्याकरता त्रयोदशीचा दिवस लागलेला आहे. आणि त्रयोदशीच्या दिवशी नामदोऱ्यांच्या कीर्तनाला प्रारंभ झालेला आहे. नामदेव महाराज कीर्तन करतात. ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी उत्सवाचे कीर्तन आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या देहाचं सार्थक होण्याकरता ज्ञानोबाऱ्या वयाच्या 16व्या वर्षी थांबतायत. ज्ञानोबाराय समाधी घेणार आहे. चंदनाची उटी लावलेली आहे. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. नामदेवरायांना बोलता येईना. बांधल्या बेंडेजा सुटला आणि मग ते ताटा जसे रानोमा इंडावे अशी नामदोऱ्यांची अवस्था, संतांची अवस्था झाली. लावी ती पदर डोळे असे. अंत्यविधीला जर आपण एखाद्या गेलो तर सगळे माणसं देहवरून रडतात. परिवारातील रडतात. यात नमन नाही. ज्या माणसाने कर्तव्य कर्म चांगलं केलं असेल तर त्याच्याकरता अनेक माणसं रडतात. नामदोऱ्यांच्या कीर्तनामध्ये सगळे साधू संत महात्मे होते. गळ्यात टाळी घेऊन महिला बसलेल्या होत्या. जनाबाई लावी ती पदर डोळी अशी. जनाबाई गळीवरून रडू लागल्या. तेवढ्या चिमुकली मुक्ता बाहेरून आल्या. मुक्ताने पाहिलं नामदेव महाराज कीर्तन करतात. दररोज आळंद पंढरपुरातून निघाल्यापासून रात्रीचं कीर्तन करायचे. आज सकाळचे कीर्तन आहे. कशाचे कीर्तन आहे माहिती नाही. कि निमित्ताने कीर्तन आहे कल्पना नाही. लहान होत्या. जनाबाई समोर बसलेल्या होत्या. जनाबाईच्या मांडीवर हात टाकला आणि जनाबाईला विचारलं, जना
नामदेव महाराज कीर्तन रात्रीचं करायचे, आज सकाळचं कीर्तन आहे. काय औचित्य कीर्तनाचं. जनाबाईच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूला वाट मोकळी झाली. जनाबाईला विचार केला, काय सांगावं या मुक्ताला. खरं सांगितलं तर मुक्ता गहिवरून रडेल. आणि मुक्ताच्या डोळ्यातनं अश्रूला वाट मोकळी झाली. तर मुक्ताचे डोळ्यातले अश्रू पुसण्याकरता आपल्याकडे कोणी शिल्लक राहिलं नाही. आई बाबाने देहांत प्रायश्चित्त घेतलं, जगातून निघून गेले. कोणी मुक्ताची समजूत घालावे. जनाबाईनं सगळी जबाबदारी नामदेव महाराजावर टाकली. मला माहिती नाही का मुक्ते. मग विचार म्हणे त्या नामदेव महाराजाला. नामदेव महाराज कीर्तन करत होते, नारदाच्या गाडीवर उभे होते. हळू पावलाने मुक्ताबाई जवळ गेली आणि मुक्ताबाई जवळ घेऊन पासा पाठीवर हात टाकला. नामदेव महाराज कीर्तन करताय तुम्ही? हो. दररोज तुम्ही रात्री कीर्तन करायचे, आज सकाळी कीर्तन करताय. कशाचे कीर्तन आहे? नामदेव महाराजांचा कंठ दाटून आला. काय सांगावं या मुक्ताला. खरं सांगावं तर मुक्ता गहिवरून रडेल. महाराज खोटं सांगावं तर नारदाची गादी पाप लागेल. अवस्था निर्माण झाली. काय सांगावं. डोळ्यात अश्रूला वाट मोकळी झाली. जवळ घेतलं त्या मुक्ताला, आपल्या खुशीला घेतलं. जशी आई लेकराच्या तोंडावरून मायेचा हात फिरवते ना, बाबा जसे लेकराच्या तोंडावरून हात फिरवतात, तसं नामदेव महाराजांनी त्या मुक्तीच्या तोंडावरून मायेचा हात फिरवला. जवळ घेतलं, खुशीला घेतलं आणि सांगितलं, मुक्ते आपला ज्ञानदादा समाधी घेणार. समाधी मलाही जायचं त्या समाधीच्या गावाला. बुर्र बसून मुक्ते, समाधी म्हणजे का गाडी नाही ग, समाधी म्हणजे रेल्वे नाही. आपला ज्ञानदादा समाधी घेणार म्हणजे जगातलं मूर्तिमंत ज्ञान लोकणार. म्हणजे शब्दाचा अर्थ नाही कळाला. उलगडा करून सांगावं लागलं. जसं मुक्ते आपल्या आई बाबानं विठ्ठल पंताने रुक्मिणी माता यांनी पैठण करणे दिलेल्या न्यायाप्रमाणे आपल्या लेकरांना न्याय मिळावा. आपल्या लेकरांना मौज बंधनाचा विधी करण्याकरता परवानगी मिळावी. आपल्या लेकरांना हे सगळं मिळावं याच्याकरता प्रयत्न केले, पण त्याला यश आलं नाही. आणि म्हणून पैठण करणे दिलेल्या न्यायाप्रमाणे दोघा पती पत्नीने देहांत प्रायश्चित्त घेतलं. जशी आई आणि बाबा पुरणपोळीचा स्वयंपाक जेव घालून झोपेमध्ये टाकून जशी आई आणि बाबा निघून गेले, पुन्हा आई जगातली दिसली नाही, बाबा दिसले नाही, तसा उद्यापासून आपला ज्ञानदादा आपल्याला दिसणार नाही. हा शब्द ऐकला मुक्तानं आणि टावा फोडला. ज्ञानोबाईच्या गळ्याला बिलकुल बिलकुल मुक्ता रडते. दादा, ए दादा, अरे आपल्या आई बाबानं जायच्या वेळेला सांगितलं नाही, पण आजच्या दिवशी गोडधोड जेव घातलं, पुरणपोळीचा स्वयंपाक जेव घातला आणि झोपीत टाकून आई आणि बाबा निघून गेले. नामदेव महाराज म्हणले, दादा तू पण जाणार आहे तसा. डोळ्यात नाशुरडा वाट मोकळे झाली. चिमुकल्या मुक्तेला ज्ञानोबाईंच्या गळ्याला मिठी मारली आणि मुक्ताने दोन्ही पुन्हा हात जोडले. सांगितलं, दादा आई गेली रे. ज्या दिवशी आई गेली बाबा गेले त्या दिवशी माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. मी लहान होते दादा. मला आई जवळ झोपायची सवय होती दादा. आईनं कुशीत घ्यावं आणि माझ्या डोळ्याला डोळ्यात लागत नसेल तर माझ्या आईनं पाठवून माईचा हात फिरवावा. ज्या दिवशी माझी आई गेली ना त्या दिवशी माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, पण माझ्या ज्ञानदादानं मला कुशीत घेतलं. जसं आईनं रुक्मिणी मातेनं जसं जवळ घेऊन पाठवून मायेचा हात फिरवून कुरवाळावं, कुशीत घेऊन झोपावं, तशा माझ्या ज्ञानदादानं मला कुशीत घेतलं आणि माझ्या डोळ्याला डोळा लागला. दादा माझं कर्ट जंपर तू धुतला दादा. माझी विणी फणी सगळी केली दादा. आई गेल्यावर आई सारखा सांभाळ केला. माझी जन्मदाती आई बाबा जरी जगातून निघून गेली, पण माझ्या जन्मदात्या आई बाबा सारखा सांभाळ माझ्या भावानं माझ्या ज्ञानदादानं केला. दादा तू पण जगाचा निरोप घेणार का? तू पण जाणार? हो मुक्ते, थांबायचंय, कुठेतरी थांबावं. मुक्ताना दोन्ही हात जोडले. दादा माझी एकच विनंती, तू गेल्यावर मी लहान आहे. आम्हा तिघा भावांचं पोट भरण्याचं साधं काम तुम्ही केलं दादा, पण तुम्ही गेल्यावर निवृत्तीना दादा हातात सुरी घेणार नाही. सोपान काका मधुकरी मागायला आळंदीत जाणार नाही आणि मला स्वयंपाक बनवता येत नाही दादा. माझी एकच विनंती, माझ्या करता नाही पण त्या भावांना करता 2 वर्ष फक्त जगात थांबा. माझ्या करता 2 वर्ष थांबा.
2 वर्ष तुम्ही जर थांबलात ना, ज्या वेळेला 2 वर्षानं तुम्ही समाधी घ्याल त्यावेळेला माझ्या डोळ्यातनं मी अश्रू येऊ देणार नाही रडणार दादा. पण आता माझ्याकरता 2 वर्ष थांबा. मुक्ता करता 2 वर्ष समाधी लांबली, पुढे सोपान काका करता परत 2 वर्ष समाधी लांबली, निवृत्तीनाथ महाराजा करता परत 2 वर्ष समाधी लांबली. 22व्या वर्षी भगवंतनी आणि निवृत्तीनाथ महाराजांनी एक हात धरला. देव निवृत्ती धरिले दोन्ही देव निवृत्ती धरे राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप.